नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटाटा फ्लावर आणि वाटाण्याची मिक्स भाजी। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भाजी तयार करूया। जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त मसाल्याची देखील आवश्यकता नाही। तरीदार ही एकदम चमचमीत अशी भाजी पुरी सोबत खूप छान टेस्टी लागते। अगदी चपाती सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, भातासोबत देखील खाऊ शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एकदम सोप्या पद्धतीने ही मिक्स भाजी आपण कशी बनवली ते बघूया। तर बघा, इथे मी फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे देखील फोडी करून घेतलेले आहेत। साल काढली आणि व्यवस्थित अशा याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। अगदी जाडसर नाही, मोठ्या किंवा जास्त बारीक नाही, मध्यम आकाराच्या आपण इथे फोडी करून घेतलेल्या आहेत। पाण्यामध्ये ठेवल्यात म्हणजे काळे पडणार नाहीत। तर आता हे आपण पाण्यामधून काढून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भाजी तयार करणार आहोत। चला तर आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये अगदी छोटा चमचा भरून 2 चमचे घालून घ्यायचे। पोहे खाण्याचा जो चमचा आहे ते 2 चमचे इथे मी तेल घालून घेतले कढईमध्ये। आता आपण पाणी निथळून घेतलेले बटाटे याच्यामध्ये घालून घेऊ। याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालून घेतली चिमूटभर आणि चिमूटभर मीठ घालून घेऊ। अशा पद्धतीने आपण अगोदर बटाटे फ्राय करून जर घेतले तर भाजीला खूप छान चव येते आणि बटाटे देखील आपले पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही। कच्च्या बटाट्याच्या फोडी जर आपण डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये जर टाकल्या तर शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो। तर त्याच्यासाठी अगोदर असं थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि त्या तेलावरती थोडंसं मीठ हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित असा बटाटा 3-4 मिनिटांमध्ये मस्त असा मऊसूत होतो आणि क्रिस्पी देखील होतो आणि भाजीमध्ये छान चव लागते। तर आता फ्लावरचे तुकडे करून घेतलेले ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते। 2-3 मिनिटं छानपैकी फ्लावर देखील आपण इथे फ्राय करून घेऊया, म्हणजे ही शिजायला दोन्ही पण पटकन मदत होईल आणि टेस्ट देखील छान लागेल। आता व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता गॅस मध्यम ठेवलाय आणि मध्यम गॅसवरती हे मी जवळपास 4-5 मिनिटांसाठी हा बटाटा आणि फ्लावर व्यवस्थित परतवून घेतलेले आहे, फ्राय करून घेतलेले आहेत। आता एक ताटामध्ये काढून घेतले दोन्ही पण। आपण आता फोडणी करून घेऊया। गॅसवरती तीच कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये मोठा चमचा भरून तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल गरम झालं की सुरुवातीला आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया। मोहरी छानपैकी इथे तळतडली की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। गॅस कमी ठेवायचा आहे। आता कमी गॅसवरती आपण ही फोडणी करून घेऊया। तर इथे मी 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, छोटा तुकडा अद्रकचा घेतला आणि खलबत्त्यामध्ये फ्रेश कुटून घेतलेला आहे। थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे कारण की मिक्सरला फिरवलेलं नाही, कुटून घेतलेलं आहे। ते घालून घेतले, अर्धा मिनिट आपण ते फ्राय करून घेतले। आता 2 मध्यम आकाराचे छोटे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते देखील घालून घेतलेले आहेत। व्यवस्थित असं आता हे एकत्र करून घेऊया। गॅस मी थोडासा मोठा केलेला आहे। व्यवस्थित एकत्र करून घेऊया म्हणजे पटकन मऊसूत होतो कांदा। आता याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो घेतलाय, त्याच्या अगदी बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतलेल्या आहेत आणि एकत्र करून घेऊ। आता टोमॅटो आणि कांदा पटकन मॅश होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेऊया, म्हणजे हे पटकन मऊसूत होईल आणि याची ग्रेव्ही पटकन तयार होईल। आता मीठ घालून घेतलं की एकत्र करून घेतलेलं आहे। गॅस कमी ठेवू। तर कमी गॅसवरती मी जवळपास हे मध्यम गॅसवरती ना 4 मिनिटं ठेवलं होतं। गॅस अगदी कमी केला होता। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। आता 2 चमचे इथे मी धना पावडर घेतली, 2 चमचे इथे मी रोजच्या भाजीचा मसाला घेतलाय आणि पाव चमचा इथे मी हळद पावडर घालून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये 1.5 चमचा आपण लाल तिखट घालून घेऊया। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे थोडंफार मागे पुढे करू शकता। आता हे घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेऊया। तर बघा, एकत्र केलंय, गॅस कमीच ठेवलेला आहे। आता हे मसाले सुके आपले करपू नये म्हणून आपण याच्यामध्ये काय करायचंय, अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी घालून घ्यायचंय, म्हणजे हा मसाला बिलकुल कढईला करपत नाही खाली किंवा चिकटत नाही। तर बघा, मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता हा मसाला छानपैकी आपण परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत आणि चमच्याने व्यवस्थित असं आपल्याला कांदा टोमॅटो जो आहे तो मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी एकसारखी ग्रेव्ही आपली इथे तयार होते। आता मसाला छानपैकी परतलेला आहे, तेल देखील छानपैकी सुटलेलं आहे। आपण तेलामध्ये अगोदर फ्राय करून ठेवलेले फ्लावर आणि बटाट्याची फोडी इथे घालून घेतलेले आहेत। आता एक 2-3 मिनिटं मसाल्यामध्ये आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने तेलावरती अगोदर फ्लावर आणि बटाटा परतून जर घेतलं तर भाजीची चव देखील खूप छान येते आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण की मऊसूत होतो बटाटा देखील आणि फ्लावर देखील। तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालून घेतलेलं होतं। आता हे व्यवस्थित असं 2-3 मिनिटं मी एकत्र करून घेतलंय। 1 चमचा इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे। कस्तुरी मेथी हातावरती चुरगळून घेऊ आणि याच्यामध्ये घालून घेऊया, छान चव लागेल भाजीला। कस्तुरी मेथी घालून घेतल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे, छानपैकी ग्रेव्ही तयार होईल। एकत्र करून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मटार घालून घेऊया। तर 1 वाटी इथे मी फ्रोझन मटार घेतलेला आहे, फ्रीजमधून 10 मिनिटांसाठी अगोदरच मी काढून ठेवला होता असं चाळणीवरती। ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची, फ्रोझन मटार जर असला तर 10 मिनिटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचा आणि नंतर भाजीला वापरायचं। तर आता 1 वाटी भरून फ्रोझन मटार इथे मी घालून घेतलेला आहे। मसाल्यामध्ये 1-2-3 मिनिटं तो देखील छानपैकी आपण एकत्र करून घेऊया।
आपल्याकडे जर ताजा फ्रेश मटार जर असला तर सुरुवातीला लवकर घालून घ्यायचा आहे, तो शिजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो। आता हा फ्रोझन मटार आहे तर याला जास्त वेळ लागत नाही, म्हणून आपण सगळ्यात शेवटी घालून घेतलेला आहे। तर एकत्र करून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे, कारण की आपण बटाटा आणि फ्लावर अगोदर परतवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे 70-80% आपण अगोदर शिजवून घेतलेला आहे। आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजण्यासाठी, त्याच्यामुळे बेताने पाणी घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घातले म्हणजे भाजी पटकन शिजेल। आता एकत्र करून घेतलेला आहे। एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 4 ते 5 मिनिटं ही भाजी कमी गॅसवरती छानपैकी उकळी काढून घ्यायची। आपण ज्यावेळेस फ्लावर आणि बटाटा फ्राय केला त्यावेळेस सुद्धा मीठ घालून घेतलं होतं, तर मीठ अंदाजाने घालून घ्यायचं। आता एकत्र करून घेऊ, भाजीला छानपैकी उकळी काढून घेऊ। 4-5 मिनिटं झाले, भाजीला छानपैकी उकळी आली आणि तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे आणि घट्टसर सुद्धा ही भाजी झालेली आहे। ही भाजी आपण पुरी सोबत खाणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे बटाटा फ्लावर आणि वाटाण्याची मिक्स भाजी तयार केली। जास्त वेळ लागला नाही किंवा जास्त मेहनत सुद्धा घ्यायची आवश्यकता नाही। भाजी खूपच छान झालेली आहे, मस्त तरी आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील भाजी नक्की बनवून बघा, खूपच सोपी आहे बनवायला, पण खायला खूप भन्नाट लागते। आता याच्यासोबत मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर बघा इथे एक ताटामध्ये मी सर्व पुरी लाटून घेतलेली आहेत। मस्त अशा पुऱ्या इथे मी मोठी चपाती लाटली आणि त्याने एक डब्याने किंवा वाटीने कशाने पण कट करून घ्यायच्या। अशा पद्धतीने झटपट पुऱ्या तयार होतात। तर सर्व पुऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये तेल तापलेलं आहे। मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या इथे मी आता तळून घेणार आहे आणि या मिक्स भाजी सोबत पुरी खूप छान लागते, त्याच्यामुळे मी इथे पुरीचा बेत केलेला आहे। मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आता इथे मी बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही वाटाणा बटाटा आणि फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा। एकदम सोप्या पद्धतीने भाजी आपण इथे बनवलेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। अशा पद्धतीने आपली मिक्स भाजी आणि मस्त टम्म फुगलेली कुरकुरीत पुरी तयार झालेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपी आहे ही भाजी, खायला तितकीच भन्नाट लागते। तर अशा पद्धतीने आपली मिक्स भाजी आणि पुरी तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।